मिळवल्या होत्या, तर थोडंसं दडपण होतं का तुमच्यावर त्या गोलंदाजीमुळं? नाही, अंकुश एक चांगलाच बॉलर आहे, त्याला काय वादच नाही. तो तालुका खेळतो, तो चांगलाच बॉलर आहे. आम्हाला माहिती होतं की बाबा 2 बॉलर शॉट येणार आहेत, कारण एक 50+ ओव्हर येणार आहे आणि एक रेग्युलरवाला आहे, म्हणजे 2 ओव्हरमध्ये आम्हाला 40 स्कोर करायला भेटेल. आणि खूप चांगला खेळ आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला वळूया पुढच्या सामन्याकडे. पुढचा आवाज असेल, मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर मराठीचा गोड आवाज, पेठ गावातील एक सुप्रसिद्ध असे सुभद्र वाणीचे समालोचक संतोष घरत यांच्या वाणीतून. थँक्यू प्रकाश ठाकूर सर. आपण पाहत आहात 40+ मास्टर आयोजित 40+ रायगड प्रीमियर लीग, ज्यामध्ये आपण विशेष योगदान पाहतोय. अध्यक्ष संजय पाटील सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोष पवार सर, नाना देवेकर, सज्जन नवाले, नितीन कोळी सर, नितीन नरविंद्र बैड सर, गणेश नाना पाटील, राकेशजी चव्हाण, बाळा दनवे, गोपिलाजी मक्कोल, जितू सोमासे, त्याचबरोबर किरणजी खानागर खजिनदार आणि श्याम पाटील खजिनदार, प्रवीणजी पाटील सचिव, त्याचबरोबर सल्लागार कमिटीमध्ये रणजित पाटील, भाऊ मुकादम, बाळा दनवे, रणदीप पाटील, रत्नदीप पाटील, तसेच नरेश पाटील, शंकर म्हात्रे, प्रशांत खांडेकर, वासुशेठ भुईर आणि सदस्य कमिटीमध्ये राम पाटील, राम घरत, नरेश गायकवाड, सचिन मोकल, नरेश पाटील, निनाद तारेकर, आशिफ दवणाक, राजा केणी, अनंत पाटील, नागराज मोकल, विकास पाटील, नितीन जोशी, नामदेव दमदाडे, लहू खेडेकर आणि समीर पाटील, तालुका अध्यक्ष पनवेल, या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी या स्पर्धेला विशेष मोलाचं योगदान आणि विशेष मेहनत यांची आपण पाहिलेली या स्पर्धेच्या निमित्ताने, त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देत आहोत. जरूर. आणि आपण पाहतोय अध्यक्ष संजयजी पाटील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष संतोष पवार आणि उपाध्यक्ष नाना देवेकर सर यांची विशेष मेहनत या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रवीणजी पाटील भाऊ यांचीसुद्धा उपस्थिती, आणि त्याचबरोबर आज त्यांचा संघ आपल्याला खेळायला पाहायला मिळू शकेल, तो म्हणजे UVP पनवेल संघ, आणि त्याचबरोबर त्यांच्या आगेस आपल्याला खेळताना पाहायला मिळेल निधी स्पोर्ट उळवे संघ. सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन, आम्ही शुभेच्छा देतो आयोजकांच्या वतीने. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये महेंद्र ठाकूर आणि आयलेश म्हात्रे ही सलामीची जोडी आले. गोलंदाजीच्या मार्गवर हर्षल भुजबळ आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. जाऊया मॅचकडे. 6 षटकांचा हा सामना. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक कबड क्षेत्रामध्ये, कोणता क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेमध्ये पहिल्याच बॉलवरती पॉवर दाखवली फलंदाज महेंद्रने, पहिल्याच चेंडूवर ठोकलाय चौकार. भुजबळ गोलंदाजीला आलेले आहेत आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर पिचिंग झाल्यानंतर थोडासा या ठिकाणी वळवला होता उजव्या बाजूला, आणि त्यावरती मात्र हा स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आला आहे. त्या बॉलवरती 4 धावा येत असताना श्री गणेशा 4 धावांनी केला आपल्या टीमचा, आणि वैयक्तिकसुद्धा महेंद्र याचा हा श्री गणेश आपण पाहतोय. महेंद्र ठाकूर फलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला 2-4 बॉलांच्या रनअपने पुन्हा एकदा आर्शल गोलंदाजी करत असताना पुढच्याच बॉलवरती बॅटची लेडी घेत लागली होती. अगदी यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात, तिथे त्यांची झाली चुकी आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपमध्ये सीमारेच्या बाहेर. दुसऱ्याच बॉलवरती आलाय चौकार. त्यामध्ये रेग्युलर क्रिकेट ज्या वेळेला ते खेळले ते नईम पांचाल आहेत विकेट किपर, आणि त्यांच्याच माध्यमातून ही चुकी होताना पाहायला मिळाली. फार कमी चुका त्यांच्या मैदानावरती पाहायला मिळतात, तेवढे तर सक्षमतेने नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवरती सुद्धा आपण पाहिले तर अगदी मिस होत असताना पाहायला मिळाला हा बॉल. लगेचच मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजांना आपण पाहिलं आहे. 3 चेंडूवरती आत्तापर्यंत 2 चौकारांच्या 8 धाबा वसूल करत असताना फलंदाज महेंद्र ठाकूर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. बोलचा हा बॉल इथे मात्र फर्निचर केलं ड्रिस्टो आहे. पुढच्याच बॉलवरती मिळाली सफलता, आणि फलंदाज महेंद्र ठाकूर मैदानाच्या बाहेर झाले. त्रिफल्लाचित करत असताना ही सफलता मिळवली आहे हर्षल भुजबळ यांनी. होते की आता धावांचा या ठिकाणी नक्कीच एक मोठी धावसंख्येला या ठिकाणी गवसणी घातली जाईल. मात्र तसं काही घडलं नाही मैदानावरती. लगेचच हर्षल भुजबळने कमबॅक केलं.
आणि लगेचच मात्र विकेट प्राप्त करत असताना फलंदाजाला माघारी परतावला आहे. नवीन फलंदाज जीवन गाभण आलेले आहेत, त्यांची आपण पंचांची भूमिका बऱ्याच वर्षापासून पाहतोय. आज 40+ 50+ क्रिकेट खेळत असताना त्याच्या माध्यमातून एक चांगला बॉडी पेसनेस राखला गेला आत्तापर्यंत. पुढचा बॉल असेल हर्षल भुजबळ टू जीवन गावण. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जागेवरती, बॉडी टच झाला बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहा 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर सुद्धा जग हवा असणारा कमबॅक प्रत्येक कर्णधाराला आणि तेच करत असताना हर्षल भुजबळने आतापर्यंत 3 बॉल डॉट फेकलेले आहेत. फक्त धावसंख्या आपल्या रोखताना पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. पुढच्या बॉलवरती हलक्या हाताने पुश करला होता. बॉलरच्या दिशेने खेळत असताना या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव जोडली गेली नाही. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो आपल्याला आणि 8 धावांवरती 1 गडी बाद ही सुरुवात झाली आहे निधी स्पोर्ट उळवे या संघाची. एका बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना व्ही पनवेल गोलंदाज आले. पहिल्याच बॉलवरती कव्हरच्या दिशेने एक चौकार पाहिला, त्यानंतर लॉंग स्टॉपमध्ये एक चौकार पाहिला. हर्षल भुजबळ गोलंदाजी करत असताना मात्र थोडीशी बातचीत प्रवीण पाटील आणि हर्षल भुजबळ यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला ना, तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. कारण 4 चेंडू निर्धाव फेकले आणि 1 विकेटसुद्धा मिळवली आहे. आणि अगदी आपण सर्वच लिजंड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण पाटील यांच्या बरोबरीने महेश ओरेंकर त्यांच्या संघामध्ये आहेत, बरीच वर्षे क्रिकेट खेळले. आणि अतुल भगत आपण पाहतोय, त्याबरोबर नईम पांचांचं नाव कोण विसरू शकेल. रेग्युलर क्रिकेटमध्ये अनेक वर्ष क्लोज कीपिंग करणं ही काशीत राहिल्या. सतीश आलेत गोलंदाजीला, सतीश म्हात्रे. आमचे बंधुतुल्य मित्र संपू म्हणजे संदीप म्हात्रे यांचे मोठे बंधू आज गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. ओले टीमला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आज गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या पहिल्या 2 चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगला कमबॅक. आणि याच दरम्यान पहा, त्याला लगेच स्पीडअप करा. PTC फाउंडर संदीप वास्कर यांच्या माध्यमातून आपण 25 ते 5 डिसेंबरपर्यंत PPL पाहिली आणि त्यांच्याबरोबर आलम शेख आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर आपल्याला पाहायला मिळाला आहे. सतीश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 1 धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये, धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. संदीप वास्कर आणि आलम शेख विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल थोडा वळण देत असताना याही बॉलवरती मात्र अवांतरची या ठिकाणी धाव जोडली जाईल. मोस्ट वेलकम आलम शेख आणि PTC फाउंडर संदीप वास्कर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब वाहिनीद्वारे लाईव्ह कव्हरेज केली जाते. मोस्ट वेलकम. पुढचा बॉल सतीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रत्येक बॉलचा आपण विचार केला ना, प्रत्येक बॉल ऑफस्टिकचा मारा केला गेला आहे. ज्या दृष्टीने आपण विचार करतो या बॉलवरती मोठे फटकेबाजी असून वंचित ठेवलं जाते फलंदाजाला. आयलेश म्हात्रे होते, आपलं स्वतःचं वैयक्तिक त्याने खातं खोललं 1 या धावसंख्येवरती आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरपासूनच अटॅक पाहिला पहिल्या 2 चेंडूवरती, त्यानंतर 4 बॉल डॉट आले आणि या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोचल्या 10 धावसंख्या. सॉरी 11 धावा. सॉरी 11 धावा. ओके, 2 वाईट पडलेत, ते लक्षात नव्हतं आमच्या. सतीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल जीवन गावण्याचा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक पोहोचू शकणार नाहीत, वेगाने पोहोचले सुद्धा होते, मात्र लाजवाब रनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिथून मात्र हा झेल सुटत असताना पाहायला मिळाला जरूर, मात्र एक आपला एफर्ट चांगला पाहायला मिळाला. अगदी खूप सरीश्रेष्ठी जबरदस्त आपण त्याची पाहतोय आणि अगदीच आपण पाहिलं तर 15-20 पावलं पुढे धावत असताना हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी एक्स्ट्रा कव्हरला ते शतरक्षक होते. आता मात्र ऑन साईडला सुमित होते तिथे, अतिशय चांगलं शतरक्षण. पुढचा बॉल आयलेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. सतीश म्हात्रेचा हा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये, बॉल चालला सीमारेषा बाहेर. आयलेश म्हात्रेच्या बॅटमधून आपला फॉर्म दाखवत असताना आला षटकार. आपण पाहतोय उपाध्यक्ष नाना देवेकर, कारण एखाद्या मॅचमध्ये एखाद्या लीगमध्ये निर्णय घेणं खूप ही
भूमिका चांगली असते आणि कठीणसुद्धा तेवढीच असते, कारण मागच्या मॅचमध्ये झालेली भूमिका त्यांच्यावरती दबावसुद्धा होता. मग आयोजन कमिटीच्याद्वारे ज्या प्रकारची निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया, अभिनंदन, आभार करूया. पुढचा बॉल सतीश मात्रेचा आयलेश मात्रेसाठी कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉल टोलवला आहे आणि दणदण करत चाला सीमारेच्या बाहेर येतोय वन बाउन्सचा यावेळेस आयलेश मात्रेच्या बातमधून अजून एक चौकार. सर आलेले आहेत. एक मुख्य पंच आपण पाहतो या टेनिस विश्वामध्ये. मोस्ट वेलकम, कारण त्यांचा भाऊ इथे खेळतोय आणि मैदानामध्ये आयलेश मात्रेने चहूबाजूने केलेली पटकेबाजी आपण पाहतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 22 धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. या ओव्हरमध्ये मात्र जो प्रतिहल्ला चढवत असताना सतीश मात्रेवरती हा प्रतिहल्ला चढवला आहे. लगेचच सामना चालू करायचा आहे पहा, कारण 6 ओव्हरच्या मॅच आहेत आणि प्रत्येक संघाला एक वेगळी संधी या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये असते आणि त्याचमुळे आपण जास्त इथे कुठे व्यत्यय आणू नये मॅचमध्ये आणि लगेचच फिल्डिंग लावून घेत मॅच आपण स्टार्ट करायची आहे. चौकार, षटकार आणि त्यानंतर मात्र थोडीशी टीम मिटिंग पाहायला मिळते आहे आणि 2 वाईटसुद्धा या षटकामध्ये आलेले आहेत. थोडंसं लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर आता मात्र सतीश मात्रे यांच्यावर असणार आहे, कारण आयलेश मात्रेची ही फलंदाजी आपण पाहिली आहे तर गोलंदाजाला कुठेतरी काहीतरी व्हेरिएशन, काहीतरी बदल नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळू शकेल. कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. बॅटची काढा लागली आहे. खरं तर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. थोडासा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, म्हणावं तसा बॅटवर आला नाही. डॉट बॉलची सांगता मात्र मिळाली आहे. थोडंसं या ठिकाणी समाधान व्यक्त केलं असेल की हा बॉल मात्र कुठेतरी डॉट बॉल आपण फेकलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सतीश टू आयलेश. हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि अधिकच्या या ठिकाणी आपण पाहिलं थोडा वळण घेत असताना अगदी विजवाष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल आणि त्याचमुळे हा बॉल मात्र इथे पंचांनी वाईट दर्शवला आहे. अवांतरची अजून धाव जोडली जाते. हे म्हटलं होतं की लांबलचक षटक फेकण्याची या ठिकाणी आवश्यकता भासणार आहे आता, कारण 3 बॉल वाईट आलेले आहेत. त्यानंतरचा अजून एक अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंटफूटला आला आणि त्यानंतर हा बॉल शॉर्ट पॉईंटला ढकलत इथे मात्र एकदा वसूल केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या. या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 16 धावा आणि त्याचमुळे धावसंख्या 12च्या सरासरीने जाऊन पोहोचले 24 धावसंख्येवर. मास्टर आयोजित RPL 40+ ही स्पर्धा आत्माराम जानूपाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. अगदी मैदानाची सजावट पाहिली तर अतिशय सुंदर आहे. आजूबाजूचा परिसरही तेवढाच सुंदर आहे. मात्र या स्पर्धेच्या 24 धावसंख्येवरती आपल्या स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. आजूबाजूचा अजूनही इतर ठिकाणी आपण पाहिलं तर बांधकामाचं जे काम चालू आहे आणि त्याचमुळे पुढील वर्षामध्ये या स्पर्धेला एक वेगळा लूक पाहायला मिळू शकेल, कारण येणाऱ्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर यावर्षी थोडीफार घाई झाली असेल, मात्र येणाऱ्या सीझनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर एक वेगळाच लूक या अगदी स्टेडियमचा म्हणू शकू असा स्टेडियमचा लूक पाहायला मिळू शकेल. कारण प्रत्येक आपण एंडला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्टँडची व्यवस्था केली जात आहे, चहूबाजूने बांधकामाची व्यवस्था केली जात आहे आणि त्यामध्ये विशेष या ठिकाणी संजय पाटील यांचं योगदान आणि त्याचबरोबर सर्वच आपले 40+ सहकारी ज्यांचे आहेत त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. कारण आत्माराम जानूपाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा RPL की यामध्ये खेळवली जात आहे आणि विशेष योगदानामध्ये खरं तर प्रवीण पाटील असतील, त्याचबरोबर नाना दिवेकर असतील, त्याचबरोबर संतोषजी पवार असतील, या सर्वांचा मोठं योगदान लाभलेलं आहे. कारण ही स्पर्धा आयोजित करणं तेवढंच कठीण काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. हर्षल भुजबळ पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या असताना सुद्धा पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आता मात्र समोर असणार आहेत आयलेश मात्रे. एक अटॅकिंग मूडमध्ये खेळत असताना मागच्या ओव्हरमध्ये केलेला पेटकेबाजी आपण पाहिलेली आहे. पाहूया या ओव्हरमध्ये काय पाहायला मिळतं आहे. थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जीवन गावन डेंजर झोनकडे होते आणि तिथून मात्र फलंदाजाला बाद करत असताना आपण पाहतोय अगदी हातामध्ये चेंडू विसावला होता क्षेत्ररक्षणाच्या. अतिशय चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं पॉईंटच्या दिशेने
आणि तिथून मात्र जीवन गाऊन रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. सतीश होते तिथे, अतिशय चांगली फिल्डिंग. मात्र हर्षल भुजबळ पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात का होईना ही सफलता मिळाली आहे. आलेले आहेत. मोस्टली आपण पाहिलं तर या टीममध्ये उल्वेनोटचे अधिक खेळाडू पाहायला मिळतात, कारण उल्वेनोटचा हा संघ आहे निधी स्पोर्ट उल्वेस संघ. आणि दुसऱ्या बाजूला OBP पनवेलमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पनवेलचे अधिक खेळाडू पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे ही लढत वेगळी पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही बाजूंचे संघ जे आहेत एक अगदी समतोल संघ बांधणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 40+ सातत्याने क्रिकेट भरपूर खेळत आहेत आणि RPLमध्ये सुद्धा त्यांचा खेळाचा दर्जा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रदीप कारकर ऑन स्ट्राईक. हर्षल भुजबळचा हा पुढचा बॉल अलाउंग द कार्पेट खेळला, हलक्या हाताने पुश करत ढकलला होता. महेश उरंकर चेंडूवरती येणार तोपर्यंत सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा लागली. त्या मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा. निधी स्पोर्ट गुलबे टीम बॅटिंग करत असताना आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल तो मात्र आयलेश मात्रे. आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय जाळं आखलं गेलं इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. ऑन साईडला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला एक आहे, एक डीपमध्ये लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट अशा प्रकार क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळला आहे, पाहायचा आपल्याला क्षेत्ररक्षक अडवणार का, पण तोपर्यंत वेळ नव्हता आणि बॉल चाललाय गरंगलं सीमारेच्या बाहेर. येतोय चौकार आयलेश मात्रेच्या बॅटमधून. धावा लागले त्या मात्र तब्बल 29 धावा. तिसरं षटक चालू आहे. आयलेश मात्रे इनफॉर्म खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत निधी स्पोर्ट उल्वे टीम मात्र मोठी धावसंख्या काढण्यासाठी नक्कीच सज्ज आहे. मात्र तेवढ्या ताकदीने चांगली गोलंदाजी करावी लागेल टीमला. आणि ब्लॉक खाल फेकला पहा, अगदीच लगेच कमबॅक करत असताना हर्षल भुजबळने फेकलेला हा बॉल बॅटन पॅडमध्ये होता. मात्र अगदी आपण पाहिला तर खोदून काढत असताना प्लेसमेंट चांगली होती आयलेश मात्रेची, कारण तेवढाच चांगला चेंडूला चांगला सन्मान देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सेन्सिबल क्रिकेट. यावेळी ही बॅटची काढा घेऊन चेंडू चालला होता पाच स्लिपमध्ये, तिथून मात्र चेंडू फेकी येते आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव नाही. फलक रोखून धरला तो मात्र 29 धावसंख्येवर शेवटचा बॉल आहे षटकामधला शिल्लक. हर्षल भुजबळ आणि आयलेश मात्रे याच्यामध्ये चालू असलेलं हे बॅटल पाहायला मिळतं आहे. कधी एखादा चौकार येतो तर कधी एखादा आपला डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल हर्षल भुजबळ टू आयलेश मात्रे फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉलवरती मिळाली सफलता. आयलेश मात्रेची विकेट प्राप्त केली आहे, त्रिफलला चित केलं आहे बॉलवरती. आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये मोठी विकेट प्राप्त करत असताना हर्षल भुजबळने आयलेश मात्रेला पाहू शकता आपण स्क्रीनवरती अगदी कशा प्रकारचा बॉल पिचिक झाला आणि प्लेड ऑन हा बॉल होता, बॅटला लागून मात्र स्टॅनवरती आदळला आणि इथे मात्र मोठी सफलता मिळाली हर्षल भुजबळ आणि VBP टीमला. पाणी ड्रिंक्सटॉली मैदानामध्ये जाईल. 3 षटकं झालेली आहेत आणि मैदानामध्ये सचिन घरत दाखल झालेले आहेत. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 3 षटकांमध्ये 29 आहेत. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 51 पाहिल्या होत्या आणि त्यानंतर या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 29 लागलेल्या आहेत. अजूनही किती पल्ला गाठू शकेल या स्ट्रॅटेजिक टाईमआउट तर झालेला आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये बॅटिंग करणारी टीम की बॉलिंग करणारी टीम अग्रेसर असेल ते येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळेलच. मात्र 29 धावसंख्येमध्ये इथे मात्र एक चांगलं योगदान देत असताना आयलेश मात्रला आपण पाहिलं 10 बॉलवरती त्याने 16 धावा केल्या, 2 चौकार 1 षटकार ठोकला आणि कुठेतरी आपण पाहिलं तर नशिबाने साथ दिली नाही, कारण बॅटला चाटून चेंडू स्टॅनवरती आदळला आणि तिथून मात्र विकेट प्राप्त करत असताना हर्षल भुजबळने खेळलेल्या 2 षटकांमध्ये
फक्त 13 धावा दिले, 2 गडी त्याने बाद केले. लाजवाब गोलंदाजीने सुरुवात केली आहे. जाऊया डीजेकडे सुमधुर संगीतासाठी. घरात आपल्याला मैदानामध्ये जात असताना सचिन भगत पाहायला मिळत आहेत. आता स्ट्रायकिंग यांना मात्र प्रदीप खारकर आपल्याला पाहायला मिळू शकतील. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बातचीत होत असताना पाहायला मिळते. गोलंदाज आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहा एबीपी टीम 12 प्रतिनिधी या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमित आलेत गोलंदाजीला. ओव्हर नंबर 4 पाहायला मिळेल. 29 धावा लागलेल्या आहेत. स्ट्रायकिंग याला प्रदीप खाकर स्विच करण्याचा प्रयत्न, दांडी गुल झाली पुन्हा एकदा. अगदी आपण पाहिलं तर बॅट अँड पॅडमधून बॉल निघाला आणि यष्ट्यांवरती आदळला. विकेट क्रमांक 34. पहिल्याच बॉलवरती मिळाली सफलता सुमित यांना. मैदानामध्ये चाललेले आहेत. युनाइटेड क्रमांक पाहायला मिळतात 6व्या क्रमांकावर आणि दुसऱ्या बाजूने सचिन भगत आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप ठाकूरचा हा जे होते खारकर त्यांचा हा खूप चुकीचा फटका होता कुठेतरी. कारण आपल्याला विकेटवर थांबणं सुद्धा गरजेचं होतं. कारण 3 षटकं अजूनही बाकी आहेत. बरंच काही आपल्या स्कोअर कार्डमध्ये धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होता. मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे सुमित यांना. आणि मैदानावरती पुढचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज गेलेले आहेत. पाहूया पुढच्या बॉलवरती काय होणार. ही बॉल तेवढाच चांगला होता. स्विंग अँड मिस. या बॉलवरती मात्र अतुल भगत धावतायत हळूहळू. दुसरीचा प्रयत्न केला जात होता कारण गोलंदाज तर हुशारीने मात्र लगेच कॉल दिला आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा तेवढ्याच तत्परतेने चेंडू फेकी येतपर्यंत सिंगल पूर्ण झाली धावफलकावरती. धाबा झालेले आहेत 30 धाबा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरा षटकामध्ये 29 पाहिलं होतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आजच्यापर्यंत 1 धाव जोडली गेले 2 चेंडूवरती. सुमित घडकांबळे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. आता नवीन फलंदाज सचिन भगत स्ट्रायकिंग यांना. पुढचा बॉल डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना सरळ बॅटने खेळला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने प्रवीण भाऊ होते तिथे. चेंडूपैकी आली आहे आणि तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण झाली आहे. आता मात्र धावसंख्येला लगाम कुठेतरी घातला गेला. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला धावसंख्या 16 पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा पाहिल्या होत्या. आणि या षटकामध्ये आपण पाहतो सिंगल आणि डबलमध्ये कॉन्सन्ट्रेशन करत असताना फलंदाज पाहायला मिळतात. पुढचा बॉल कट केला आहे. तिथून मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा अगदी शॉर्ट थर्बॅन तिथे होते. चांगला चेंडू अडवला तिथे. क्षेत्ररक्षक चांगले होते. अगदी शरीरयष्टी भारदस्त आहे आणि त्या वेळीसुद्धा एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याने प्रस्थापित केलं. पुढचा बॉल सुमितचा आणि या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 1-1 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असणार आहेत मॅचमध्ये. तर तुमच्याकडे मोठे पटके मारण्याची ज्यावेळेला क्षमता नसते त्या वेळेला मात्र सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करून धावसंख्या
पुढे सरकत नेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. रवी होते तिथे मागच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक केले तिथे आणि हा बॉल मात्र या ठिकाणी वाईट आला आहे. वाईटची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 33 धावा धावफलकावरती. सुमित घटकांबळे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल खेळण्यासाठी सचिन आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहेत. आयलेशने केलेली फलंदाजी आणि त्यामुळे धावसंख्या आपल्या 33वर पाहायला मिळते. पुढचा बॉल चौथ्या षटकामधला स्ट्रोक चांगला आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब षटकार यावेळेस सचिन भगत यांच्या बॅटमधून. खेळ समाप्त झालेला आहे. या षटकाराने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचल्या 4-39 धावसंख्येवर. 10च्या सरासरीच्या आसपासची धावसंख्या नेऊन ठेवली आहे सचिन भगतने, कारण ती आवश्यकता होती टीमला. कारण मागची मॅच त्यांनी जर पाहिली असेल तर 51 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या 5 षटकांमध्ये आणि त्याचवेळी हा स्कोर काळ किमान 55-60चा असावा असा एक मानस त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. कारण 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 12 बॉलवरती किमान 15-20 धावा आल्या तरीसुद्धा एक चांगली फायटिंग टोटल उभी राहू शकेल. या प्रयत्नामध्ये हे दोन्ही फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. सचिन भगत आणि शरद ठाकूर हे 2 फलंदाज. पंडित गोवारी सर आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती 5वं षटक फेकण्यासाठी. 5व्या षटकामध्ये मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला शरद ठाकूर फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला सचिन भगत, ज्यांनी मात्र एक षटकार ठोकत या धावसंख्येला एक चांगल्या टोटलमध्ये या ठिकाणी परिवर्तित केलेला आहे. मात्र अगदी 5वं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाले. भरपूर वेळा गायडन्स मिळालेला आहे इतर खेळाडूंकडून. आता ज्या प्रकारचं षटक फेकलं जाईल त्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीला मधला एक चांगला संघर्ष पाहायला मिळू शकतो आहे. कारण 2 खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर चांगलं कॉम्बिनेशन आतापर्यंत पाहिलं आहे. कारण षटकार ठोकत प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र येणाऱ्या षटकामध्ये शरद ठाकूर आणि सचिन भगत एक चांगला खेळ करणार का मैदानावरती निधी स्पोर्ट ओळवे टीमसाठी. पुढचा बॉल कट केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू काळी होते मात्र त्यांची झाली चुकी आणि बॉल चाला लॉंग स्टॉपमध्ये सीमारेषेच्या बाहेर. अतिशय चांगला स्ट्रोक शरद ठाकूर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. वरती पार्टनरशिप चांगली बिल्टअप होताना पाहायला मिळते. एका बाजूला चौकार ठोकला आहे, एका बाजूला षटकार ठोकला आहे आणि आता मात्र थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावरती 5वं षटक फेकत असताना. पुढचा बॉल या बॉलवरती फुलटास होता. ऑन साईडला केला जरूर. डीपमध्ये तिथे बाहू आहेत. चेंडू अडवणार का? येस. आणि हा या बॉलवरती तब्बल 3 धावा वसूल केल्या पहा. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. याही वयामध्ये आपण म्हणतोय की 1 धावा आरोग्यासाठी, मी म्हणे 3 धावा आरोग्यासाठी, तर 3 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. याच दरम्यान टेनिस विश्वामध्ये ज्यांचं सन्मानानं नाव घेतले जातं आहे ते म्हणजे बाहुबली क्रिकेटपटू मुकेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे आणि यावर्षी त्यांचा संघ PPLमध्ये रनरअप राहिला. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मोस्ट वेलकम. RPL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मुकेश नाईक. पुढचा बॉल या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे मात्र त्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत मात्र तोपर्यंत पकडतील, फेकतील. 2 धावा अजून वसूल केल्या गेल्या. आता मात्र सिंगल डबल नाही तर टेबलसुद्धा धावा यायला लागलेली आहेत. धावसंख्येवर तब्बल धावसंख्या जोडली गेली आत्तापर्यंत या 2 धावांनी. 48 धावा 48. या धावसंख्येमध्ये विशेष आपल्याला भागीदारी या 2 फलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. तर चौकार सटकारत नाही तर त्यांनी सिंगल डबल टेबलवरती सुद्धा चांगलं कॉन्सन्ट्रेशन दाखवलेलं आहे. आणि त्याचवेळेस सचिन भगत आणि शरद ठाकूर ही आपली फलंदाजी पाहत असताना निधी स्पोर्ट उलवे टीमसुद्धा थोडीशी कूच झाली असेल. हा स्ट्रोक चांगला आहे. अलॉंग द कार्पेट जरूर खेळला आहे. कव्हर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. तोपर्यंत
अजून 2 धावा जोडल्या गेल्या पहा. या 3 चेंडूंचं आपण विश्लेषण पाहिलं ना तर तिहेरी आली, त्यानंतर 2-2 वेळा डबल आल्या. म्हणजे बॉडी फिटनेस किती चांगला आहे हे 40 प्लसच्या खेळाडूंनी दाखवून दिलेलं आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहिलं तर शरद आणि सचिनची ही भागीदारी आता मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरते की काय टीम व्ही व्ही पनवेलला हे मात्र दाखवून देत असताना पंडित यांचा पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. पुलंडींचा बॉल होता, बॉलला भिरकावलंय, बॉल चालला दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार यावेळेस शरद ठाकूर यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोचली आहे. ती सचिन होती, ते सचिनच्या बॅटमधून हा चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 54 या धावसंख्येवरती. पाच चेंडूवरती आत्तापर्यंत 15 धावा वसूल केले, सर्वाधिक महागडे षटक. तर दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. पाहूया पुढे जाईल का हे षटक, कारण ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे सचिन आणि शरदची या ओव्हरमध्ये एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल. 54 लागलेल्या आहेत धावसंख्या. अजूनपर्यंत एक षटक आणि एक चेंडू बाकी असणार आहे. पंडित गोवारी थोडंसं महागडं षटक. या षटकामध्ये धावसंख्येची लयलूट केली जाते आहे आणि यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. छत्रक्षक राहायला प्रेक्षक बनून सचिन भगत ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. आपण स्क्रीनवरती पाहू शकताय. ओव्हर पिच बॉल आता अगदी बॅटवर घेतला आणि बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेने षटकारासाठी 6 धावा. गेल्या आणि स्पीडअप करा पहा. 28 मिनटं आत्तापर्यंत झालेले आहेत. स्पीडअप करायचं आहे. आमचे स्कोरर पहा या ठिकाणी नक्कीच लक्ष वेधत आहेत की ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे, सेन्सिबल क्रिकेट खेळा, किलावृत्तीने क्रिकेट खेळा, कोणताही वेळ आपण वाया जाऊ देणार नाही याची दक्षता घ्या. चार षटकांमध्ये 39 होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 21 आल्या. 39 आणि 21 तब्बल झाल्या धावसंख्या 60. शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर असेल. आता कोणता गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी येणार हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतात. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग घेऊ नका. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत. यशवंतजी मस्कर, ओके, यशवंतजी वाघमारे, देवतला बिलॉंग करणारे. अगदी यू बी व्ही पनवेलमध्ये बऱ्याच वर्षापासून खेळत आहेत. आज 40 प्लसमध्ये RPLमध्ये सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. स्पीडने फेकलेला बॉल बीट केलं होतं फलंदाजाला. तिथून मात्र कॉम्बिनेशन चांगलं होतं. लगेच सचिन यांनी कॉल दिला शरदना की बॉल जरी मिस झाला तरी आपण धाव घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती चोरटी धाव घेत असताना धावसंख्या 61 वरती पाहायला मिळेल षटकामध्ये. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आणि त्याचमुळे 61 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावसंख्येवरती सचिन भगत. आपण पाहतो 7 चेंडूंमध्ये अतिशय चांगली फलंदाजी मैदानावरती. यशवंत पुढचा बॉल अगदी बॉलला भिरकावलंय सीमारेषा बाहेर. फुलटॉसला फुल टोर वसूल करणारा हा षटकार सचिन भगत यांच्या बॅटमधून.
धावसंख्या तब्बल जाऊन पोचेल ती मात्र 68 68 धावसंख्येवरती. धावसंख्येचा आज उच्चांक पाहायला मिळतो आहे मैदानावरती. पहिल्या मॅचमध्ये फक्त 51 पाहिल्या होत्या आणि आज आमचे समालोचक मित्र प्रकाशजी ठाकूर दुतुम यांची उरण रायगड 40+ मास्टर्स या संघटनेमध्ये निवड झालेली आहे ॲज ए कॅन्डिडेट सदस्य म्हणून. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. 40+ क्रिकेटमध्ये आपलं खूप चांगलं योगदान राहावं आणि शुभेच्छा असतील आमच्याकडून. पुढचा बॉल यशवंत वाघमारे यांचा अगदी हाफ ट्रॅकर फेकला होता. थोडासा आपण पाहिलं ना तर बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडीशी उसली घेतली, त्यानंतर फलंदाजाला बीट करत असताना बॉल पाहिला, कारण फ्रीटचा बॉल होता, त्यावरती मोठी संधी होती सचिन भगत यांना. सचिन भगत वैयक्तिक आपण धावसंख्या आपण पाहिली तर 9 चेंडूवरती त्याने धावा आत्तापर्यंत बनवलेल्या 27 धावा आणि सांघिक कोट्यामध्ये आपण पाहिल्या धावसंख्या तर 4 गडी बाद 68 धावा झालेल्या आहेत. यशवंत वाघमारे पुढचा बॉल आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला बॉल होता, त्या बॉलवरती थोडीशी नाराजी जरूर व्यक्त केली आहे, मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जी आवश्यकता होती टीम UBP पनवेलला की एखाद्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी टाकावी, कारण पहिल्याच बॉलवरती षटकाराला तर नोबॉलसुद्धा आला होता आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर लगातारचे दुसरा बॉल हा डॉट फेकलेला आहे. ती आवश्यकता आहे पनवेल संघाला. अजून 3 बॉल शिल्लक आहेत, खूप मोठी संधी अजूनही आहे. सचिन भगत ज्या प्रकारचे बॅटिंग करतायत, 10 चेंडूवरती 27 धावा त्याने केलेल्या आहेत. पुढचा बॉल अप ट्रॅकरला उडवला आहे, बॉल चालला सीमारेच्या बाहेर. अजून एक तडाखा, अजून एक चांगला फॉर्म दाखवत असताना सचिन भगतने ठोकला ह्या षटकार. तब्बल 106 धावांचा हाय स्कोर आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतो मैदानावरती निधी स्पोर्ट उळवे टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोचली आहे 74 धावसंख्येवरती. सचिन ऑन फायर, 11 बॉल 33 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 74 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरचा छत्रक्ष चेंडूवरती येत आहेत भाऊ, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजपणे पूर्ण. सचिन भगतची आपण फलंदाजी पाहिली ना तर तब्बल 12 बॉलवरती त्याने केल्यात 35 धावसंख्या. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सचिन मोकल्यांची धावसंख्या होती, त्यावेळी त्यांनी 10 चेंडूवरती 35 केल्या होत्या आणि यावेळी 12 बॉलवरती 35 केलेल्या आहेत सचिन भगत या खेळाडूंनी. संघाची धावसंख्या 76 वरती. अजून एक चेंडू शिल्लक असताना मैदानावरती यशवंत वाघमारे सचिनसाठी. सचिनने अजून एक तडाखा दिलाय, या बॉलला पाठवले लांबच लांब षटकार येतो शेवटच्या बॉलवरती आणि इनिंग समाप्त करत असताना सचिन भगतने वैयक्तिक धावसंख्येचा आपण विचार केला 13 बॉल 41 आणि सांघिक धावफलक 4 गडी बाद 6 षटकांमध्ये तब्बल 82 धावा केल्या. मैदानावरती हा झुंजावत पाहिला आपण सचिन भगत यांचा आणि प्रत्येक बॉलला पाठवण्याची क्षमता त्यांनी दाखवली आहे आणि काय बॅटिंग केली आहे. टॅलेंटच्या गजरामध्ये या 2 खेळाडूंचा अगदी स्वागत होत असताना पाहायला मिळालं आहे आणि पार्टनरशिपचा सुद्धा विचार केला तर अगदी 50च्या वर पार्टनरशिप केली आहे 2 खेळाडूंनी. शरद ठाकूर आणि सचिन भगत काय बॅटिंग दाखवली. तब्बल 82 धावा कुठल्या आणि 83 धावसंख्येचं टार्गेट असेल UBP पनवेल संघासमोर.
हॅलो, धन्यवाद संतोष घरजी. आपण साहणा पाहतोय तो या ठिकाणी व्हीव्हीपी पनवेल वर्चेस निधी स्पोर्ट उल्वेस संघ या दोन संघांमध्ये चाललेला सामना. निधी स्पोर्ट उल्वेस संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि व्हीव्हीपी पनवेल संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. नक्कीच फलंदाजांनी या ठिकाणी बॉल चॉईससाठी यायचं आहे. केलेत का? तर 36 चेंडूमध्ये 82 धावा काढल्या आणि 83 धावांचं लक्ष ठेवलं ते या ठिकाणी निधी स्पोर्ट्स उल्वेस संघापुढे. बघूया आता हा सामना हा उल्वेस संघ या ठिकाणी जिंकतोय का, या 82-83 धावांचा लक्ष पार करतोय का. रंगतदार सामने आपण या ठिकाणी सातत्याने आज पाहतोय. 10 दिवस चालणारे हे सामने. 20 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. रायगड 40+ प्रीमियर लीग, एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या भव्य स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेसाठी अनेकांना आमंत्रण दिलं गेलं आणि अनेक जण मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देत असतात. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावर PTCच्या लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्या आपण लाईव्हचं दर्जेदार प्रक्षेपण पाहतो, दर्जा क्वालिटी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि दरवर्षी पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. अनेक समालोचक असतील, अनेक पंच असतील, अनेक क्रिकेटपटू असतील, त्यांना एक मोठं व्यासपीठ स्टेट देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. असे एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. मर्तीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय सन्मान्य श्री संदीपजी वास्कर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षी त्यांच्या मॅचेसचं आम्हाला न चुकता आमंत्रण असतं आणि त्या स्पर्धेला आम्ही न चुकता भेट देत असतो. घेऊन चलतो मैदान आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना. मात्र या ठिकाणी चेंडूची पाहणी करताना महेश उरणकर आणि प्रशांत मोरे. या सर, तुमचे स्वागत आहे, बसा. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने मात्र या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. महेश उरणकर आणि प्रशांत मोरे. फर्स्ट विनर आणि याच्यातला लुजर. फर्स्ट विनर आणि ह्याच्यातला लुजर या दोघांना मॅच होईल याच्यानंतरची. हां, तर खूप खूप धन्यवाद उरण रायगड 40+ असोसिएशनच्या, ज्या असोसिएशनमध्ये मला नुकतंच समाविष्ट करण्यात आलं आहे. सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री अनंतजी पाटील साहेबांचा मनापासून आभार की त्यांनी त्यांच्या या उरण रायगड 40+ असोसिएशनमध्ये या परिवारामध्ये मला समाविष्ट करून घेतलं. सर्व मित्र परिवाराचा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर खरं तर आज माझ्यासारख्या समालोचकांना अनेक व्यासपीठावर संधी मिळते. त्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचाही मनापासून आभार. त्या असा मोठ्या एका समालोचनाच्या असोसिएशनचा मी एक अविभाज्य घटक आहे आणि त्या समालोचक असोसिएशननी माझ्या खांद्यावर एक जिम्मेदारी दिली, ती म्हणजे ओरण विभाग प्रमुखाची. ती जिम्मेदारी आतापर्यंत मी यशस्वीरित्या पार पडतोय आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनमुळेच मला आज वेगवेगळा प्लॅटफॉर्म मिळतो आहे. अनेक मोठमोठे समालोचक, निवेदक, पंच, अपडेटर, गुणलेखक या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनने दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना, आपल्या समालोचकांना, निवेदकांना, खेळाडूंना या ठिकाणी घडवण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. स्ट्राईकला येतो प्रशांत मोरे आणि नॉन स्ट्राईकला येतो महेश उरणकर. सलामीची जोडी. 2 ढाण्यावाग मात्र या ठिकाणी मैदानात उतरलेत लढाईसाठी, हा खिंड लढवण्यासाठी. गलांच्या मार्कवर आपण पाहतोय शरद ठाकूर, सर्व लिजेंड खेळाडू 40+, 45+, 50+. बरोबर, ठीक आहे. पण नाव लिहिलीच नाही ना गावांची, असं आहे ना. बरोबर आहे, नक्की नावाखाली करून बिलॉंग करतात आणि या ठिकाणी या टीममध्ये खेळतात. पहिलाच चेंडू आणि विकेट टाकलेला चेंडू. पहिलाच चेंडूवर मात्र सफलता मिळते LBWच्या स्वरूपात. हा फलंदाज मात्र माघारी पलटते LBW स्वरूपात. मोठा धक्का, मोठा हादरा या संघाला मिळतो या ठिकाणी.
स्पोर्ट्सचा उल्लेख केला होता. निधी स्पोर्ट्सने मात्र फलंदाजी करत 82 धावाकडून 83 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या ठिकाणी VVP पनवेल या संघापुढे पहिला चेंडूवर सफलता मिळते. शरद ठाकूर यांना नवा खाडीकरनं बिलॉंग करतात आणि या टीममधनं खेळतात या ठिकाणी रायगड 40+ प्रीमियर लीगच्या या संघामध्ये. आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि एक चांगला गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडनं गाळ घेताना या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज नयन पांचाल. पनवेल तालुक्यातील हा फलंदाज VVP पनवेल या टीममधनं खेळताना 83 धावांचं एक मोठं लक्ष, 1-0 अशी VVP पनवेल संघ. फुलटा चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र होते सीमा रेषा पार. 1 बाउंसचा आलेला हा चौकार. आणि नयन म्हणजे डोळे, चक्षू, आणि ह्या नयनचे डोळे मात्र ह्या गोलंदाजावर आहेत, या चेंडूवर आहेत. आणि चेंडू जसा टप्प्यामध्ये आला, फुलटॉस आला, चेंडूला मात्र मिडो क्षेत्रामध्ये डीपमध्ये मारला गेला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये कडक टोळवलेला चेंडू याच्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. आणि नुकताच या ठिकाणी रायगड 40+ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं आगमन झालं असे आदरणीय सन्माननीय संजय पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेकडे या सामन्याचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर हे आयोजन आणि अन्य त्यांचं वैयक्तिक कामं त्याच्यामुळे दादांची खूप धावपळ होते. काही कारणास्तव सकाळपासून ते बाहेरला होते आणि आता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे स्वागत केले होते. आणि जाऊया मैदानाकडे. मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्लासिकट फटका या ठिकाणी पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय, सीमारेषा पार जाते काय पाहायचं आहे. आणि एक हा आलेला हॅट्रिकचा चौकार. स्पर्धेला भेट देण्याकरता आदरणीय सन्मान्य चंद्रकांत कोळी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. शरद ठाकूर यांना मात्र आता या ठिकाणी विचार करावा लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करावी. 3 बॅक टू बॅक चौकार ठोकले गेलेत. वीज काढावा तसा आवाज झाला. चेंडू मात्र केलाय लंग क्षेत्रामध्ये. हा मात्र विकेट मिळतोय. दुसरा पतन, दुसरा विकेट, दुसरा हादरा. त्या ठिकाणी मात्र प्रदीप खारकर यांनी घेतलाय. खरं तर मैदानामध्ये झंझावात आला होता, सुनामी आली होती. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवरही चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. ताकद मात्र थोडीशी कमी पडली, उंची मात्र गाठली चेंडूने आणि लॉंगाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रदीप खारकर यांनी मात्र नक्कीच हवेच्या विरुद्ध थोडासा होता, त्याच्यामुळे थोडी साथ मिळाली नाही. या ठिकाणी आमचे साथी गुणलेखक उमेशजी भोईर मला सांगतायत. आणि जेव्हा जेव्हा मॅचेसमध्ये उमेश भोईर सरांसारखे जेव्हा गुणलेखक असतात तेव्हा मात्र मजा येते. समजून करण्याचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी येतोय तो हर्षल भुजबळ, पनवेल तालुक्यातील एक नामवंत खेळाडू.
प्रत्येक संघाचा संघ नायक आहे, प्रत्येक खेळाडूचा इतिहास आहे. अतिशय सुंदर, एक्सलंट, फॅब्युलस चेंडू मात्र दिलाय भिरकावून पुल शॉट. 6 धावांचा लंग क्षेत्रामध्ये आलेला हा षटकार. नक्कीच आदरणीय सन्मान्य श्री धीरजजी म्हात्रे साहेब ओळवरनं यांचं आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि संजय पाटील दादांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून वेळात वेळ काढून या ठिकाणी नक्कीच, कारण का तुमच्या सोबत जे जोडले गेले ते सगळे मैत्रीचे ते राजा माणूसच आहेत. कारण का तुम्हीच एक देव माणूस आहात आणि सगळ्यांना तुमच्या हृदयामध्ये तुम्ही स्थान दिलं. आणि मैत्रीची माळ तुम्ही गुंफलेली आहे ती मात्र एक मजबूत धाग्यामध्ये, ती मात्र कधीच तुटणार नाही. 2-18 अशी अवस्था आपण पाहतो या ठिकाणी. VPP पनवेल संघाची निधी स्पोर्ट रेल्वे संघाने 82 धावा काढून 83 धावांचं लक्ष ठेवलंय. पाठलाग केला जाते. खरं तर फलंदाज आपण पाहिलं तर नयन पांचाल मात्र एक धावायला आकार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं, पण या ठिकाणी मात्र नयन मात्र मैदानाच्या बाहेर परतला. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो हर्षल भुजबळ आणि सलामीचा बल्लेबाज अजूनही उपस्थित मैदानामध्ये महेश हुरणकर मात्र अजूनही खातं खोलता आलं नाही यांना. गोलच्या मार्कवर ऐलेश म्हात्रे उल्हास संघाकडून खेळताना. ऐलेश मात्र एक ब्रँड गोलंदाजीचे एक भेदक गोलंदाज. क्रॉसडॉन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र मारला गेलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एकच 10 मिनिटं या ठिकाणी. गोलंदाजच्या मार्कर विलास पाटील. विलास पाटील आले. खरं तर या ठिकाणी ऐलेश म्हात्रे म्हणून असं समजलं गेलं होतं, पण विलास पाटील गोलंदाज आलेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. 6 षटकांचे सामने. पहिले 2 षटकं मात्र पॉवर प्लेमध्ये खेळले जातात, त्यातीलच हा दुसरा षटक. विलास पाटील पुन्हा एकदा उंचा मारला फटका, कडा प्रहार, बल्ले का मुंह खोला, बल्लेबाज का बल्ला बोला, गेंद गई तारामंडल में 6 रनों के लिए सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण का धावांचा डोंगर रचलाय तो या ठिकाणी उल्वे संघाने पनवेल संघापुढे. आणि अशा प्रकारचे फलंदाजी व्हायला हवी. आणि संघ नायक मात्र आपल्याला नावाला अशी साजेशी खेळी करताना आणि जेव्हा जेव्हा षटकार ठोकले जातात, चौकार ठोकले जातात, तेव्हा मात्र चेंडूची पाहणी केली जाते की चेंडूला तडा तर गेला, चेंडू फुटला तर नाही ना. धावसंख्या धावफलकावर 2-25. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंच्या मार करून पडतंय विलास पाटील. पहिले षटक फेकले गेले ते शरद ठाकूर यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवता आल्या शरद ठाकूर आणि 18 धावा दिल्या गेल्या होत्या. चला, नियमानुसार 6 षटकं त्या वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत. तुम्ही जितका जास्त वेळ घ्याल मग पेनल्टीला एखाद्याला सामोरं जावं लागू शकतं. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. 36 चेंडूमध्ये 83 धावा काढायचे आहेत. पुन्हा त्या गोलंच्या मार्क विलास पाटील. चांगला मारलेला फटका या ठिकाणी पाहतोय. शॉट मिडाक्षच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगली क्षेत्ररक्षी कामगिरी करताना चेंडू जातो निर्धाव या ठिकाणी. आणि ज्या प्रकारे त्यांची बल्लेबाजी फलंदाजी पाहायला मिळते, प्रत्येक चेंडूवर आक्रमक प्रवृत्ती पाहायला मिळतोय. खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो या ठिकाणी. डीप क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी मात्र नकार दिला जातोय.
एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये गेलेला हा चेंडू आणि आपण बघतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतो या ठिकाणी शरद ठाकूर आणि प्रत्येकाकडनं हा तर खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू यॉर्करमध्ये चेंडू आणि या चेंडूला मात्र सन्मान देणे गरजेचं आहे. क्रिकेट क्षेत्रामधलं ब्रह्मास्त्र जर कोणाला म्हटलं जातं तर या यॉर्कर चेंडूला, या चेंडूला मात्र सन्मान देताना धावसंख्या स्थिर 2 बाद 26. शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू, अंतिम चेंडू. पॉईंटच्या दिशेने मला चेंडू मात्र क्षेत्र रिझन मात्र खाली. या ठिकाणी काय होते, काय घडतंय, तर एक धाव कंप्लीट दुसरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू आणण्याचा प्रयत्न केला, तत्पूर्वी मात्र चेंडू उचलताना फेकतोय. दुसरी धाव कंप्लीट. 2 बाद 28. नक्कीच दादा, नक्कीच खरी गोष्ट आहे. संदेश दादा समाजासाठी रात्रंदिवस झटत असतात. सहादीर आणि उच्च विचारसरणी अशी संजय दादा पाटील. खरं खरं त्यांनी या स्पर्धा ठेवल्यात तर प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळावा. नक्कीच संजय दादा यांच्याकडनं एक वॉर्निंग आलेलं आहे, पंचांची वाद घालू नका, उलट बोलू नका, नाहीतर ते दंडित करतील. ते सांगतात सरळ, म्हणजे मी ते सांगतातच सांगतोय, त्या संघाला कधीच आयुष्यात परत खेळायला घेणार नाही, असं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे त्यांची. या स्पर्धा काय पैसे कमवायसाठी ठेवलेल्या नाहीत, या स्पर्धा तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळावा, तुमचा तो खेळ कला आहे ती तुमच्या त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्यांचा आदर करावा आणि या स्पर्धा अगदी सुरळीत पार पाडा म्हणजे सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. चला गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ऐलेश म्हात्रे. गई 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 गेंद गई आसमान में सूरज से बातें करने के लिए 6 रन के लिए छक्का. भुजबल, एक वादळ, एक सुनामी, धान्या वाघ संघाचा आधारस्तंभ. पुन्हा एकदा तडाखा, आवाज झाला मोठा, कडा प्रहार, बॅक टू बॅक गेलेला दुसरा षटकार. मात्र यालाही थोडंसं कानमंत्र देण्यात, बॅक टू बॅक 2 षटकार गेले. हॅट्रिक संपादित करतोय का, हॅट्रिकची माळ गळ्यात घालतोय का हा फलंदाज हर्षल भुजबळ. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला या फलंदाजाने, 4 षटकार ठोकलेत. ते आता ह्या वयामध्ये आम्ही चांगली फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. चेंडू कशा प्रकारे येऊ द्या, ती खेळण्याची क्षमता मात्र आमच्यामध्ये आहे. वातावरण मात्र टाईट केलंय, आनंदित केले ते. नक्कीच संघ या ठिकाणी सुधारताना वधारताना. ओ हो 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 हो, एक्सलंट क्लासिकल शॉट, हॅट्रिक षटकार. VBP पनवेल संघाची आणि खरखर तारणन म्हटलं जातं या फलंदाजाला. आणि मैदानात आला काय आणि झंझावाती फलंदाजी केली काय, धावसंख्येला आकार देतोय काय. क्रॉसदलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच मात्र या ठिकाणी वाईट घोषित करताय. यष्टीक्षकाला मात्र या ठिकाणी चेंडू मात्र अडत आला नाही. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 धावासाठी चौकार, एक अवंतर धाव आणि एक चौकार, अशा तर या 5 धावा मिळतात या ठिकाणी. खराब गोलंदाजी.
लेग स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, कारण ऑफ स्टंपला टाकलेल्या चेंडूवर प्रत्येक चेंडूवर त्या फलंदाज मात्र घणाघाती प्रहार करतोय. पायावर टाकून लेग स्टंपला मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसला गेला. फुलटा चेंडू या ठिकाणी बघूया, झेल होते का पाहायचा. अप्रतिम असा झेल, माघारी परतावा लागेल. मोठा हादरा, मोठा मासा गळाला व्हीव्हीबी पनवेल संघाचा. मध्ये 32 धावा हव्यात जिंकण्याकरता व्हीव्ही पनवेल संघांना. खरं तर लगातार 2 झेल ज्यांनी घेतले तो प्रदीप खारकर या क्षेत्रामध्ये, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या झेलवर धावून गेला आणि अतिशय अचूक असा चांगला असा झेल टिपला. संघासाठी चांगली कामगिरी करताना निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा हा क्षेत्ररक्षक. खरं तर धडपड थोडीशी चालू या ठिकाणी आपण पाहतोय निधी स्पोर्ट्स उल्वे संघाची. ह्या विकेटची शोध चालू होता आणि विकेट मात्र या ठिकाणी मिळालाय. ऐलिश मात्र नक्कीच थोडेसे नाखुशी असतील, मात्र एक सफलता मिळाली. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 3 बाद 51. नवीन फलंदाज सुमित घाटकांबळे, मधल्या फळीतील हा स्फोटक फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन, आणि मात्र थोडासा बदलाव करावा लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकामध्ये. आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडू फेकले गेलेत ऐलिश मात्र यांच्या कोट्यातील. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 20 चेंडू आणि जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता व्हीव्हीपी पनवेल संघाला. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू मात्र स्वतः फॉलो थ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, पण चेंडू मात्र काही पायाने अडवता आला नाही. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 53-52. शेवटचा चेंडू आयलेश म्हात्रे याच्या कोट्यातील. षटक क्रमांक 3 टाकतोय आयलेश म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा केल्या गेल्या. बघूया आता शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात का विकेट येत आहेत. 19 चेंडूमध्ये 31 धावा हव्यात. 3 बाद 52 झाल्या. 19 चेंडू आणि 31 धावा. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र क्लिक केला. चेंडू मात्र विड विकेटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूवर मात्र धावत येतोय. अशा तऱ्हेने 3रं षटक संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल धावा आपण पाहतोय 3 बाद 53. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक बाकी, म्हणजे अर्थातच 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावा. या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय पीटीसीच्या लाईव्ह माध्यमातून. एक दर्जेदार प्रक्षेपण आणि स्वतः संदीप दादा वास्कर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता. या स्पर्धेचं त्यांना रितसर निमंत्रण दिलं गेलं आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित. आणि मलाही या ठिकाणी खरं तर आजचा माझा 2रा दिवस आहे आणि या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल संजय पाटील साहेबांचा, संपूर्ण रायगड 40+ असोसिएशनचा मनापासून आभार आहे की आपल्या माध्यमातून माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. मला या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. मला एक ओळख मिळते या रायगड 40+ या असोसिएशनच्या माध्यमातून, उरण रायगड 40+ असोसिएशनच्या माध्यमातून, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून, या तिन्ही समालोचक असोसिएशनचा 40+ असोसिएशनचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला टीमवर्क करू नका, कारण का तुमच्यासाठी एक टायमर लावलेला आहे. त्या टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला षटकं फेकायची आहेत. आतापर्यंत ज्या संघाने मात्र त्या टायमिंगमध्ये षटकं फेकले गेले नाही त्यांना मात्र आयोजकाने दंडित केले गेले. 12वा खेळाडू नसला तरी दंडित केले गेले, किंवा वादग्रस्त खेळ केला त्यांनाही दंडित केले गेले, किंवा षटकं पूर्ण केले त्यांना दंडित केले. ते नियमावली, त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे, कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत आणि तुम्ही मोठे लिजेंड खेळाडू आहात आणि तुमच्याकडनं अशा प्रकारच्या चुक्या होणार नाहीत यात तीळ मात्र शंका नाही. सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तुमचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला. नवीन गोलंदाज प्रदीप खारकर. गोलच्या मार्कवर प्रदीप खारकर या क्षेत्ररक्षकाने, या गोलंदाजाने 2 उत्कृष्ट असे झेल घेतले आणि चांगले जेव्हा झेल घेतल्या त्यांना तेव्हा चांगल्या मॅचेस जिंकल्या जातात. विन द कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं आणि तोच एक गोलंदाज.
प्रदीप खारकर बघूया आता किती धावा देतोय. थोडंसं महागडं ठरलं आयलेश, मात्र 25 धावा दिल्या त्याने. जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय अजूनही महेश उरणकर सलामीचा बल्लेबाज आणि त्यांच्या साथीला सुमित घाटकोपर घटकांबळे, माफ करा, सॉरी, पटकन त्या शहराचं नाव आलं. अतिशय सुंदर असा फटका, स्ट्राईट ड्राईव्ह मारलेला फटका, चेंडू जातोय स्ट्राईट ड्राईव्ह, 4 धावांसाठी आलेला खणखणीत दणदणीत चौकार. चेंडूर मात्र या ठिकाणी प्रदीपच्या पहिल्या चेंडूर मात्र चौकार ठोकतोय तो फलंदाज महेश उरणकर. या ठिकाणी आपण पाहतोय झेल होते का पाहायचं, या ठिकाणी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता पण झेल मात्र थोडासा दूर राहिला. झेल घेण्याचा प्रयत्न नादामध्ये कदाचित चित्र काही वेगळं असतं, पण एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 3 बाद 58, म्हणजे उर्वरित 16 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 16 चेंडूंमध्ये 25 धावा काढायच्या आहेत VVP पनवेल संघाला जिंकण्याकरता. कोण जिंकतोय कोण हरते आपल्याला पाहायला मिळेल, याची देही याची डोळा. सामना संपलेला नाही, कोणी हारलेला नाही, कोणी जिंकलेला नाही. जो परत शेवटचा चेंडू पडत नाही तो परत चित्र मात्र समोर येणार नाही. साईड मात्र चेंज करताना या ठिकाणी प्रदीप खारकर. फुटा चेंडू या ठिकाणी पंच या ठिकाणी दंडित करतायत. नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. खरं तर कमरेच्या छातीच्या वरती टाकलेला हा चेंडू या ठिकाणी फ्री हिटचा इशारा. नो बॉल जेव्हा जेव्हा पडला जातो तेव्हा मात्र आंतरराष्ट्रीय नियमावली या ठिकाणी वापरली जाते. या ठिकाणी नो बॉलचा इशारा, फ्री हिट. या फ्री हिटवर किती धावा मिळत आहेत. खरं तर या कॅच जर घेतला गेला तर मात्र हा फलंदाज बाद होऊ शकणार नाही. उंच मारलेला हा फटका, गई गई गेंद गई आसमान में, 6 रनों के लिए सूरज से बातें करने के लिए छगा. जिंकण्याकरता 17 आहेत. बॅकच्या एज लागून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शॉटच्या दिशेने गेलेला हा चेंडू मात्र चेंडू तो निर्धाव. तर मात्र 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक चेंडू मात्र या ठिकाणी डाट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपूर्ण ताकद या फटक्याला लावली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. राजधानी खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी अतिशय सुंदर दैदीप्यमान रिव्हर्स शॉट, षटकार. परफेक्ट टायमिंग. सरळ पट्ट्यामध्ये जरी नाही मारता आला तरी रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये आम्ही माहीर आहोत आणि तो एक चांगला नमुना. मजबूत चेष्टेचा हा फलंदाज मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय येतं 3 बाद 72, 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावा. कॅच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते का, झेल मात्र या ठिकाणी भूमीला दान झालेला. या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटका या ठिकाणी झेल गेला होता. क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी प्रयत्न केले होते, मात्र या ठिकाणी झेल काही घेता आला नाही. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. आता मात्र छोटंसं लक्ष, माफक लक्ष, 12 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता.
12 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. महेश उरणकर सलामीचा बल्लेबाज अजूनही मैदानामध्ये स्क्रीजवर पाय मात्र रोवून बसलाय. 2 षटकार आणि 1 चौकार साहाय्याने खेळतोय. 10 चेंडूमध्ये महेश उरणकर या फलंदाजाने 22 धावा काढल्यात. तर सुमित घट कांबळे याने 2 चेंडू 2 धावा काढल्यात. बघूया हा गोलंदाज काही चमत्कार करतोय का, हा सामना फिरवतोय का, की हा फलंदाज स्फोटक फलंदाज या 2-3 चेंडूमध्ये हा सामना संपवतोय का. पहिला चेंडू उंच उंच मारलेला फटका झेल होते का पाहायचाय. चेंडू जातोय सीमा राशेपार मेडिकलच्या टेकवून मारलेला डीप मिड क्षेत्रामध्ये षटकार. पाटलेच्या चेंडूवर मारलेला षटकार. 4 चेंडू धावांची आवश्यकता. उलटा चेंडू आता या ठिकाणी मात्र स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र सांगतायत की स्टंपच्या थोडासा बाहेर पडलेला चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जिंकण्याकरता केवळ मात्र या ठिकाणी हव्यात धावा. 10 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता व्हीव्हीपी पनवेल संघाला. खोलट टप्प्यामध्ये ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी मात्र सहजरित्या 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. यापुढील सामना होईल तो बिलिनियर ग्रुप वर्सेस ह्यातीला लुजर सामना होईल. चला बिलिनियर ग्रुप संघाच्या संगणकाने यायचंय. 10 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. हाईटचे खोलट टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॅव्हल करतोय. ग्राउंड शॉट मारलेला हा फटका. 8 चेंडू 2 धावा. धावफलकावर धावा आपण पाहतोय 3 बाद 81. बॉलच्या मार्कवर सुहास पाटील आणि विजयाच्या जवळ आलेला हा संघ अर्थातच व्हीव्हीपी पनवेल संघ. दर मजल करताना षटकार चौकार ठोकताना एकेरी 2 धाव काढता आता मात्र विजयाच्या खूपच जवळ आलाय. उंच मारलेला फटका या ठिकाणी झेल होतो काय पाहायचा आहे. 2 क्षेत्राचे मात्र धावताय. झेल मात्र 2 क्षेत्रामध्ये गॅपमध्ये पडला गेला. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी टाय झालेली आहे. जिंकण्याकरता या ठिकाणी 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 7 चेंडू 1 धाव जिंकण्याकरता व्हीव्हीपी पनवेल संघाला. या ठिकाणी मात्र निधी स्पोर्ट्स उल्वेस संघ या ठिकाणी थोडासा आणि अशा ठिकाणी या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि व्हीव्हीपी पनवेल संघ या ठिकाणी विजय होत आहे. हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन. बाईच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे आणि हा चौकार गेलाय. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला या ठिकाणी या प्रेक्षकांना. यापुढील सामना होईल तो बिलिनियर ग्रुप वर्सेस निधी स्पोर्ट्स उल्वे संघ या 2 संघांमध्ये. ऐलेश आणि सचिन मोकल या दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी यायचं आणि नाणेफेकी करून घ्यायचे. आजच्या सत्रातील सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये शरद ठाकूर याने 18 धावा दिल्या. नंतर विलास पटेल यांनी 10 धावा दिल्या. तिसऱ्या षटक मात्र आयलेश मात्र याचं महागडे ठरलं. आयलेश मात्र यांनी 25 धावा दिल्या. चौथ्या षटकामध्ये प्रदीप खरकर यांनी 20 धावा दिल्या आणि 5व्या षटकामध्ये सुहास पटेल याने 13 धावा दिल्या आणि सहजरित्या हे आव्हान मात्र या ठिकाणी संपुष्टात आले आणि व्हीव्हीपी पनवेल संघ मात्र या ठिकाणी जिंकलाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी सामनावीर किताब दिला जातो. ज्या क्षेत्ररक्षकाची ज्या फलंदाजी ज्या गोलंदाजी चांगली कामगिरी असते तो मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी निवडला जातो आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो हर्षल भुजबळ. 8 चेंडूमध्ये 31 धावा कोठून काढ